इडी बनतो याड लागले म्हणून इडी झाली का उगाच इडी झाली ए मला याड लागले बघा हे मला त्याच याड लागले त्याच म्हणल्यावर त्याच किर त्याच कोणाचं ऐक नाही त्याच याड लागले काय एवढ्या माणसात सांगायचं म्हणजे मला किती कुचकुच होत आहे हे मला कदाय हाय कदाय त्याच याड लागले त्याच कोणाचं म्हणल्यावर त्याच किर सांग प्लीज म्हणतोय भया अरे काळ्या एवढ्या माणसात सांगायचं टेन्शनच येतंय बघ हे मला त्याच याड लागले त्याच कोणाचं म्हणल्यावर त्याच किर त्याच कोणाचं म्हणल्यावर त्याच तर त्याच त्याच याड लागले मला बी याड लागले मला बी याड लागले आणि ह्यांना बी याड लागले त्याच्यावरच काळा काळा आहे बघ तोच पंढरपूरचा माझा काळा इटोबा त्यानं मला याड लावले त्यानं मला फसवले म्हणून मी काय काय सोडले काय मावशी त्याचं जर एकदा वेळ लागलं ना हो तर पुन्हा काहीच शिल्लक राहत नाही म्हणून पंचाची आस देह भानाशी विसरले स्वस्वरूपाचे लागले पिसे मी सद्गुरु घरची वेडी नवे दडपाडी वेडी ग बाई लोक खायले की मका मकावर तोंड करून बघताय हे ती मधली मावशी काय म्हणते माहिती का मावशी म्हणते मी तुझ्या पातेल्यात थोडं शिकरण देते का तुम्ही नाही मला खाऊ द्यायचा धरा परसा फुकट आलंय आपली बी कशी का काय ना तुमच्या का पोटात केळं कालवायला ती तुटली कर्माची साखळी हिंडो लागली आळोआळी
आता मला कोणाकडे मी सद्गुरु घरची बेडी नवे दडपाडी बेडी ग बाई ओमराज सुरत साडी होलसेल दरात मिळेल स्पेशल गावडे बंधू सनरीच ऐकवा शुद्ध पियो खूप package drinking into the water something into the law checker tasting into fresh 5 rupee discount लगा GCV 08068 एटिगा मोटर्स खुशखबर थोड्याच वेळात मौजे लहोळ या ठिकाणी भूकंपाची दाट शक्यता बरं झालं सगळेच पटांगणाला येऊन बसलाय ते ला 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 वंदे गब्बतल्या माझे डप्पडांग झूठ बोले लागला मेटी मेटी बोलायला निघाली कोंबडी पळाली कशाला मिसल दे पारोला धनगरवाड्यात बबल्या कसे सुख झाले सुख झाले सुख झाले एकाला तरी चरण गावते घर लागलाय नादाला काना मला केलं भाऊगीत म्हणाय म्हणते एक भावगीत म्हणो सुंदर असं चला एक सुंदर असा सगळ्यात आवाज पाहिजे जाने मेरी जाने सगळ्यात आवाज पाहिजे सुंदर असं भावगीत म्हणो दिल भरा तरी म्हणलं कस काय पाऊस या ड्रायव्हरला लगा तुला बी येते वैर असलं तुम्हाला बी येते वैर लगा चाबरबुवा दिसताय लगा तुम्ही तरी म्हणलं कस काय बारोट ठेवल्यास पाऊस येतोय की बुवा असली गाणी म्हणायलाच पाऊस येईल तर नाही तर काय होईल झाला कर्माचा मातेरा सोडून दिला से भ्रतारा सांडिले मी माझ्या 5 पोरा मी सद्गुरु घरची बेडी नवे दडपाडी जाणीची आगीचे मशाल हाती आले मी औसाच्या भयान राती छोड़ दिया जाए मार दिया जाए
अरे येड्यानो मी एकटीची ड्यावर ह्याच्यातलं कोण कोण शहाणा आहे बरे हात करा बरं कोण कोण शहाणा आहे बरे हात करा गे तुम्ही जर शहाणा असतं 11 वाजून गेले तरी मला येड्याला बघत बसला तुम्ही तर कुठं शहाणा आहे तर अरे येड्यानो हेच वेळ लागावं लागतं भगवंतमय व्हावं मितूपणाची बोळवण व्हावी आपण आपले पण विसरणं आणि अंतकरणामध्ये त्या प्रभूला साठवणं इतकं वेळ लागावं लागतं वेळ लागावं माझ्या तुकोबरायासारखं तुकोबरायला वेळ लागलं देव पाहावयाशी गेलो अवस्थाच व्हाव्या लागतात तुम्हाला आम्हाला वेळ कसा लागतं मावशी देव पाहावयाशी गेलो नवा चप्पल जोड घरी घेऊन आलो आपल्याला वेळ असं लागतं वेळ लागावं माझ्या तुकोबरायासारखं तुकोबरायला वेळ लागलं इतकं वेळ लागलं कोणी गावी आहे तुकोबराय माणसाला विचारू लागले पण आमचे ज्ञानोबा आहे कावळ्याला विचारतात ए कावळ्या माझा देव पाहिला का देव पहिलं तो गे काऊ देव कुठाय सांगितलास ना सोन्याने मडवीन तुझे इतकं वेळ लागावं लागतो वेळ लागावं माझ्या श्रीकृष्णाच्या गवळणी हरिणे माझे कृष्णाची मधुर वासरी ऐकल्यानंतर गवळणी कृष्णमय व्हायच्या मावशी आणि म्हणायच्या कन्हैया मैं तो शुद्ध बुद्ध खोई तेरे प्यार में सब कुछ भूल गई तेरे संसार सब कुछ भूल गई तेरे संसार जोत जला दे लगा दे जोत जला दे लगा दे चरणों में ले ले मुरली वाले कैसे घरदार नाही उरला मी तुपणाचा भार रूप भरले चराचर सद्गुरुनाथ बधी झाले स्थिर मारिली गुडी मी सद्गुरु घरची बेटी नवे दडपाडी यानंतर सुंदर असं दुसरं बारूड होईल कुणी मावशी जाऊ नका किंवा उठून जाऊ नका त्यानंतर सुंदर असं दुसरं भारूड सुंदर अशी गवळ विठाला विठाला तुला
घुंगरी वाला राजा घुंगरी वाला हे राजा टाळी आणि मुखाला नामस्मरण. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल
बस आता बरेच दिवस झालं मी बाहेर देशामध्ये गेलो होतो मावशी. बरेच दिवस झालं मी बाहेर देशामध्ये गेलो होतो. बाहेर देशामध्ये जायचं एक माझं कारण होतं की साहित्य आणायचं होतं. धंद्याची सुरुवात करायची होती. काही गोष्टी आणायच्या होत्या त्याच्यामुळे बाहेर देशामध्ये गेलो आणि साहित्य आणलं. पण धंद्याची सुरुवात करायची कुठून हा मनातला मोठा प्रश्न. धंद्याची सुरुवात करायची कुठून, धंद्याची सुरुवात करायची कुठून. आणि आज यात्रा महोत्सव चालू आहे लहुडचा. इथून जर सुरुवात केली तर आपला वर्षभर तरी धंदा चांगला चालणार. ह्या दृष्टीने आज सुरुवात. पहिलं गिराईक पहिलं गिराईक उजेडात भेटले. पहिलं गिराईक भेटलं. आज जर धंदा चांगला झाला तर वर्षभर धंदा माझा चांगला चालणार. हे पहिलं गिराईक आहे. चला वारिक वारिक करू हजमत बारिक. वारिक वारिक असं धरा आरसा. असं तिकडल्या हातात धरा. असं डाग लावू नका पुढे आरशाला. स्टँड दिलं स्टँडला धरा. हा वारिक वारिक शक्यता आहे. हे आरशाचं महत्व सांगतो. आरशात बघा. आरशात लोकांच्या थोबाडाकडे नका बघू. आरशाचं महत्व सांगतो. दिसतंय का? दिसतंय का? नाही दिसत. आता दिसतंय का? हा ठळक दिसलं पाहिजे. त्या आरशाचं महत्व सांगतो. विवेक दर्पण आईना दाऊ. विवेक म्हणजे विचार. विचार केला तर हा पायात राहतो. विचार केला तर हा पायात राहतो, नाही तर थोबाडात बसतो. अविचार करणाऱ्यांच्या विवेक दर्पण आईना दाऊ. विवेक दर्पण आईना दाऊ. वैराग्याचा चिमटा हलवू. वारिक वारिक रागाला जायचं काय कारण नाही. खुर्चीला स्टँड नसल्यामुळं पाय ठेवून काम करावं लागतंय. दाढी तर तुमचीच करतोय ना. तुमच्या केसाला धक्का लागला तर बोला.
मी बाहेर देशाला गेलतो. आपल्या देशामध्ये सिंगल मोटरचा फवारा भेटत होता. आपल्या देशामध्ये सिंगल मोटरचा फवारा भेटत होता. बाहेर देशामध्ये गेलो. खास माणसासाठी खास फवारा आणला. खास माणसासाठी खास फवारा आणला. डबल मोटरचा फवारा आणला. साहेब पाणी इतकं प्रेशरनं मारतंय की तुमच्या डोक्यातली ऊस सुद्धा जिवंत राहू शकत. त्या पाण्याचं महत्व आहे का? उदक शांती डोई भरू. इजला उदक शांती डोई भरू. अहंकाराची शेंडी पिळू. आम्ही बारीक मला असं वाटतं साहेबांचा करंगळीचा नक राहू द्यावा काय की मेकूड काढायला लागतो. उदक शांती डोई भरू. काम क्रोध नके काढू. भावार्थाच्या बगला झाडू. आम्ही बारीक साहेब कोणता कट मारू? बेबी कट मारू का सोल्जर कट मारू? कोणता कट मारू? कुरोड हायवे कट मारू का पंढरपूर हायवे कट मारू? लवळ फाटा कट मारू का? आळो फाटा आणायचा का? ओके. बरेच दिवस झालं साहेबांना छोटासा एक आजार आहे. बरेच दिवस झालं साहेबांना एक छोटासा आजार आहे. त्यांचा आजार शोधण्यामध्ये 4-5 डॉक्टर मेलं. त्यांचा आजार शोधण्यामध्ये 4-5 डॉक्टर मेलं, पण त्यांचा आजार कुणाला सापडला नाही. खऱ्या अर्थानं लहुळ नगरीमध्ये आलो. लहुळ ही संताची भूमी आहे, कुर्मदासाची भूमी आहे लहुळ. आणि खऱ्या अर्थानं कुर्मदासाची कृपा झाली. खऱ्या अर्थानं लहुळच्या मारुती रायाची कृपा झाली माझ्यावर. आणि साहेबांचा मला आजार कळाला. साहेबांचा श्वास क्लिअर चालत नाही. बरोबर आहे का? त्यांचा श्वास क्लिअर चालत नाही. त्याचं कारण असं आहे
नाकात केसांची खूप गर्दी झाली. शेंबडाचा आणि मेकडाचं महापूर आल्यामुळं त्यांचा श्वासोश्वास क्लिअर चालत नाही. एकदा मोकळं करतो म्हणजे ओके. मावशी कुठं लागा झालंय शेवटचं आहे. बसा झालं. उद्या 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 कीर्तनच आहे. बारोड नाही उद्या. बसा चला का निघाले 1 2 3 4 90 98 99 100. महिला मंडळ जावा उठाय बसा नाही तर उठलेल्या विजात नाही तर चल की वारिक आरशात बघा. आरशात बघा दिसतंय दिसतंय ना राजा काढे इजवा साहेब खड़े अब उठा नेट एक बार बैठेंगे बैठ जाओ बसा खाली फिर एक बार खड़े अब उठा इधर देखो निकाल पैसा फुकट जाड्या करून जाते ते आजलाच दे अगोदरची उधारी वगैरे काय ना सगळं नील केलंय ना ते गेल्या महिन्यातलं. ओके चला बसून घ्या खाली. ही कुठे घेऊन चाललाय? थांबा सहुवरना सेना राहिला निवांत. सुंदर असं नियोजन.